नमस्कार मंडळी. मित्रांनो, आजचा विषय आहे जपानबद्दल. मित्रांनो, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे, दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला जपान परत एकदा उसळून वर आला आणि औद्योगिक क्रांती केली. मित्रांनो, फक्त उद्योगधंद्यातच जपानने प्रगती केली नाही, तर सभ्यता हा त्यांच्यातला जो गुणधर्म आहे तो कालच्या फुटबॉलच्या सामन्यामध्ये बघायला मिळाला. काल जपानचा पराभव झाला, पण आगळ्या वेगळ्या दृष्टीने जपान हा संपूर्ण जगामध्ये एक चर्चेचा विषय ठरला. का तर जपानच्या खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी हारल्यानंतर आपल्या चाहत्यांच्या समोर नतमस्तक होऊन प्रेक्षकांना अभिवादन केलं आणि प्रेक्षकांबद्दल कृतज्ञता आणि नम्रता व्यक्त केली. संपूर्ण जगामध्ये याच्यासारखं उदाहरण आतापर्यंत कोणीही बघितलं नाही. पराभव पचवता येणं, तो किती नम्रतेने स्वीकारता येतो, याचं एक उत्तम उदाहरण जपानच्या खेळाडूंनी संपूर्ण जगाला दाखवून दिलं. मित्रांनो, हा झाला संस्कार, ही झाली खरी संस्कृती. हिच्यापासून संपूर्ण जगातील प्रेक्षकांनी, संपूर्ण जगातील पालकांनी असेल, खेळाडूंनी असेल, प्रेक्षकांनी, खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी यापासून धडा घेतला तर जगामध्ये शिस्तीचा आणि नम्रतेचा एक नवीन काळ सुरू होईल. मित्रांनो, त्याच वेळेला जपानी प्रेक्षकांनी देखील एक आदर्शवत धडा संपूर्ण समाजाला आणि जगाला घालून दिला. मैदान खाली करताना त्यांनी संपूर्ण स्टेडियममधील कचरा एका निळ्या बॅगेत जमा केला आणि संपूर्ण स्टेडियम स्वच्छ झाल्यानंतरच त्यांनी स्टेडियम सोडले. मित्रांनो, स्वच्छता ही फक्त स्वतःपुरत्या मर्यादित नाही, तर स्वच्छता ही राष्ट्राबद्दलचं असलेलं प्रेम आणि तुमचे संस्कार हे दर्शविते आणि संपूर्ण जगाला एक शिस्त, नम्रता, स्वच्छता आणि जगाबद्दल आणि राष्ट्राबद्दल असलेलं प्रेम हे फक्त जपानच नाही, तर आपल्या देशाच्या नागरिकांनी देखील शिकलं पाहिजे. तरच आपला देशसुद्धा स्वच्छ, सुंदर आणि नम्रता आणि संस्कृती असलेला असेल, असं संपूर्ण जगाला भासेल. मित्रांनो, जपानी प्रेक्षकांनी आणि जपानी खेळाडूंनी जो आदर्श घालून दिलेला आहे, त्याची थोडी जरी आपण अंमलबजावणी केली तरी जगामध्ये आपण अव्वल स्थान मिळवू, याच्याबद्दल मला शंका नाही. धन्यवाद.